ईश्वराने सर्व काही विशिष्ट उद्देशासाठी तयार केलंय. मागच्याच मी तुम्हाला सांगितलं की डुकर असतील, कुत्रे असतील, वाघ असतील, हरण असेल, हे सगळे प्राणी एक विशिष्ट उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून परमेश्वराने निर्माण केलं. पण या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं, झाडं झुडपं असतील, नदी नाले असतील, सगळे पशु पक्षी असतील, या सर्वांमध्ये जर विशेष निर्मिती काय असेल तर ती निर्मिती म्हणजे तुम्ही आणि मी आहे. आणि खरोखरच परमेश्वराने तुम्हाला आणि मला एका विशिष्ट उद्देशाने निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस, विशिष्ट उद्देशाने निर्माण केलंय. आणि परमेश्वराची आपण निर्मिती असल्यामुळे मला असं वाटतं की तो उद्देश तुम्ही आणि मी समजून घेतला पाहिजे. येस, काय हो प्रभूचा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उद्देश? आणि मग जर देवाचा विशिष्ट उद्देश आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हायचा जर झालं, जर तो उद्देश आपल्याला समजलेला आहे आणि मला असं वाटतं की होय, देवाचा माझ्या जीवनासाठी असलेला उद्देश पूर्ण व्हावा, तर मला असं म्हणायचं आहे की देवाचा उद्देश आपल्या जीवनात पूर्ण होण्यासाठी त्याच्या वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा, देवाचा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक विशिष्ट उद्देश जर असेल तर तो उद्देश पूर्ण व्हावा म्हणून आपल्याला वाट पाहायला शिकलो पाहिजे. ज्यावेळेस आपण वाट पाहत नाही ना, त्यावेळेस देवाचे आपल्यासाठी असलेले चांगले उद्देश पूर्ण होत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा, देवाने माझ्यासाठी एक विशिष्ट उद्देश ठेवलेला आहे आणि तो पटकन आजच्या आजच पूर्ण व्हावा. कधी कधी आपण प्रार्थना करतो धीरासाठी, प्रभू मला धीर दे, कधी आत्ताच दे. मला धीर हवा आहे आणि कधी हवा आहे तो आत्ताच्या आत्ता हवा आहे. देव म्हणाले धीर धर, मी तुला धीर देतो. नाही प्रभू, मला तो आत्ताच हवा आहे. कधी कधी आपला उतावळेपणा किंवा वाट न पाहणं आपल्याला देवाच्या उद्देशापासून दूर नेते. आणि म्हणून आज आपण वचनामधून शिकणार आहोत की देवाचा उद्देश जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हायचा झाला तर आपण वाट पाहणं शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. बघा, मी इंग्लिश मध्ये इथे लिहिलेलं आहे, गॉड हॅज अ प्लॅन फॉर एव्हरीवन. प्रत्येकासाठी देवाची योजना आहे. आणि पहिली योजना स्पेशल आणि कॉमन, दोन उद्देश आहेत. एक कॉमन आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी सगळ्यांसाठी कॉमन उद्देश, तुम्ही आणि मी प्रभूची आराधना करावी, तुम्ही आणि मी प्रभूला ओळखावं. पण दुसरा जो उद्देश आहे ज्याला आपण स्पेशल असं म्हणतो, तो खास असा आहे. तुमच्या जीवनासाठी काहीतरी खास प्रभूने ठेवलंय, ते माझ्यासाठी नाही. आणि जे माझ्यासाठी काहीतरी खास ठेवलेलं आहे ते तुमच्यासाठी नाही. समजते का तुम्हाला? एक कॉमन उद्देश, तुम्ही आणि मी प्रभूला ओळखावं, तुम्ही आणि मी प्रभूची आराधना करावी, तुम्ही आणि मी प्रभूकडे प्रार्थना करावी, तुम्ही आणि मी प्रभूच्या अगदी जवळ जावं, हा सगळ्यांसाठी असलेला कॉमन उद्देश आहे तुमचा आणि माझं तारण व्हावं. पण त्यामध्ये स्पेसिफिक एक असा उद्देश असू शकतो जो फक्त तुमच्यासाठीच आहे किंवा जो फक्त माझ्यासाठीच आहे. जसं की इर्म्यासाठी एक स्पेशल उद्देश होता. बायबल सांगतं की इर्म्या नावाच्या संदेशाला परमेश्वराने तो आईच्या गर्भाशयामध्ये असताना, उदरामध्ये असताना त्याला निवडलं आणि सांगितलं मी तुझी निवड केली आहे. म्हणजे तो एक स्पेशल पर्पज आहे. मग आपण समजून घ्या की कॉमन पर्पज झाल्याच्या नंतर जर स्पेशल उद्देश माझ्या जीवनामध्ये प्रभूचा आहे आणि तो जर मला वाटतं की पूर्ण व्हावा, तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे? मला देवाच्या म्हणजे वचनाची वाट पाहिली पाहिजे की कधी देवाची वचनं माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वात जातात. एक शास्त्र भागामध्ये दिलेलं आहे, ही हॅज मेड एव्हरीथिंग ब्युटिफुल इन इट्स टाइम. आम्ही म्हणूया का आपण? आमेन. म्हणजे याचा अर्थ परमेश्वराने आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली. कशी बनवली? परमेश्वर सगळ्या वस्तू सुंदर बनवू शकतो, तर तुम्हाला आणि मला काय? परमेश्वराने प्रत्येक गोष्टीला सुंदर असं निर्माण केलेलं आहे. राईट टाइम. अरे काय राईट टाइमला आलात बघा तुम्ही. मला आता 500 रुपये हवे होते, तुम्ही आला 500 रुपये द्या. ओके, राईट टाइम. काय राईट टाइम? म्हणजे कधी कधी राईट टाइम इतका चांगला असतो ना, देवाचं वचन सांगतं की परमेश्वर प्रत्येक गोष्ट राईट टाइमला करतो. तो कधीच गडबड करत नाही, तो अगोदर करत नाही आणि नंतर करत नाहीये. त्याच्या निर्मितीमध्ये कधीच उशीर नसतो किंवा कधीच अर्ली नसते. ही इज ऑलवेज ऑन टाइम. परमेश्वर नेहमी करतात प्रत्येक गोष्ट ही वेळेवरती करतो. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचे जे चांगले उद्देश आहे तो टाइम वरती पूर्ण करणार आहे. आणि सोप्या भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर योग्य वेळेला प्रत्येक गोष्ट करतो आणि त्यालाच आपण म्हणू शकतो गॉड्स टायमिंग. बघा, आपल्या जीवनामध्ये काही आशीर्वाद वाट पाहत आहे, ते कशासाठी माहिती का? गॉड्स टायमिंग. तुमचं टायमिंग वेगळं आहे, माझं टायमिंग वेगळं आहे. मला असं वाटतं की माझ्या वेळेनुसार काहीतरी गोष्टी घडाव्या, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वेळेनुसार काहीतरी गोष्टी घडाव्या. परंतु देवाचं वचन सांगतं की देवाचं टायमिंग हे वेगळं आहे. देवाला तुमच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी स्पेशल करायचं आहे, पण ते स्पेशल करण्यासाठी तो विशिष्ट वेळेची वाट पाहतोय. आम्ही म्हणूया का आपण? आमेन. येस. आणि गॉड्स टायमिंग बरोबर आपण असं म्हणू शकतो, गॉड हॅज अ स्पेशल कॅलेंडर. गॉड्स कॅलेंडर. दुसरं काय आहे? गॉडचं टायमिंग आहे
देवाचा एक समय आहे आणि त्याचबरोबर देवाचं कॅलेंडर देखील आहे, जे कधी कधी आपल्या घड्याळाशी आणि आपल्या कॅलेंडरशी जुळत नाही. आणि मग म्हणतो, अरे वेळ तर झालेला आहे, इतकी वेळ मी थांबलोय देवासाठी, अजून का ब्लेसिंग नाही? आपण कॅलेंडरचे पानं पलटतो, इतके वर्ष झाले, इतके महिने झाले, इतके म्हणजे काळ निघून गेलेला आहे, परमेश्वर अजून का माझ्या जीवनामध्ये काम करते? पण समजून घेऊया, देवाचं जे सांगतंय, देवाचे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खास असे उद्देश आहे, परंतु खास उद्देश पूर्ण होण्यासाठी त्याचं खास टायमिंग आहे आणि खास कॅलेंडर देखील आहे. आम्ही म्हणूया का आपण? येस, होय, तुमच्या जीवनासाठी त्याने विशिष्ट कॅलेंडर ठेवलेलं आहे. आणि बायबल त्याबद्दल काय सांगते? बायबल सांगतं 2 पेत्र 3 आणि 8 मध्ये, तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसांसारखे आहे. गॉड हॅज अ स्पेशल कॅलेंडर. तुमचं कॅलेंडर काय आहे? भिंतीवरती टाकलेलं आपलं कॅलेंडर असते. आपण अरे जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च, एप्रिल, मे, जून, हे सगळे महिने चालत आहे. ब्लेसिंग कुठे आहे? पण जर तुमच्या लक्षात असेल की तुम्ही आणि मी देवाच्या व्यवस्थित मार्गावरती आहे, लक्षात घ्या, देवाचं कॅलेंडर वेगळे. देव पटकन सगळं वर्ष पलटी करेल आणि मग येस, आता आली तुझी वेळ. तुम्ही म्हणाला, अरे बापरे, अजून 10 महिने बाकी आहेत की काय आशीर्वादासाठी? देवने 10 महिने काय, 10 काय, पटकन चल हे घे तुझे आशीर्वाद. ओके, हा आहे आपला परमेश्वर. त्याचं टाइम आहे आणि त्याचं कॅलेंडर हे वेगळं आहे. आणि ज्या त्याच्या टायमिंगने आणि त्याच्या कॅलेंडरने परमेश्वर चालतो ना, तर त्यावेळेला तुम्हाला आणि मला ब्लेसिंग मिळण्यापासून कोणताही समय किंवा कोणतंही कॅलेंडर थांबू शकत नाही. आमेन. येस. आणि हे देवाचं वचन आपल्याला सांगतं. इंग्लिश मध्ये हे फार सुंदर आहे. एक्लेसियास्टिक चॅप्टर 3 वर्स 11 अँड इट सेज, शेवटचा भाग, He does everything at just the right time. सगळं म्हणा राईट टाइम. राईट टाइम. तुम्हाला राईट टाइमला गोष्टी पाहिजेत की राईट टाइमच्या अगोदर पाहिजे? की जणांना राईट टाइमला गोष्टी पाहिजेत? जर तुम्ही म्हणाल नाही, राईट टाइमच्या अगोदर पाहिजे असेल, 9 महिने बाळ आईच्या पोटात असतं आणि नंतर बाहेर येतं. जर 9 महिन्याच्या अगोदर ते आलं, आम्हाला बाळ पाहिजे, आम्हाला बाळ पाहिजे, आता आम्हाला 4 महिने झाले, नाही आता आम्हाला बाळ बघायचं, बाळाचा चेहराच बघायचा, 5 महिने झाले, आम्हाला बाळ बघायचंच आहे, त्यावेळेस काय होणार आहे? ते बाळ कसं जन्माला येणार आहे? कसं जन्माला येणार आहे? नर्स लोक प्री मॅच्युअर, म्हणजे ते वाढ झालेली नसणार. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? अकाली जन्मलेला. संत बोल तुम्ही अकाली जन्मलेला, म्हणजे काळाच्या अगोदर जर ते बाळ जन्मलं तर ते परफेक्ट असू शकत नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काय असणार आहे? अडचणी असणार आहे. त्यामुळे एक योग्य समय जो आहे, राईट टाइमला परमेश्वराने राईट गोष्टी ठेवल्यात आणि जर राईट वेळेला त्या जर आपल्याला मिळत असेल तर फारच उत्तम आहे. आणखी एक शास्त्र भाग वाचूया आपण. उपदेशकचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 1. कोणीतरी वाचा उपदेशक 3 आणि 1. बायबल सांगतं की सर्वांचा काही उचित काळ आहे. मराठीमध्ये योग्य समय, दुसऱ्या भाषांतरामध्ये राईट टाइम. परमेश्वराने या भूतलावरती प्रत्येक गोष्टीसाठी उचित टाइम ठेवलेला आहे. आणि जर तिथं तुम्ही वाचत गेला तर 3 अध्याय तिथे म्हटलंय रडण्याचा समय आहे, हसण्याचा समय आहे. बघा, तुम्ही रडण्याच्या समय हसत असाल तर काय होईल? लोक तुम्हाला दगड मारतील. कब्रस्तानामध्ये तुम्ही गेला, सगळे लोक रडा लागलेत, आमचा प्रिय व्यक्ती सोडून गेला, तुम्ही हसा लागला, हे मी हसू शकतो, मला हसायचं आहे. ते राईट टाइम नाहीये, तुम्ही रॉंग टाइम निवडलेला आहे. कब्रस्तानामध्ये तुम्ही हसू शकत नाहीये. पण कुठेतरी गप्पा गोष्टी चालल्या जिथे हसण्याचा विषय, तुम्ही हसू शकता, रडू शकत नाही. रडायला लागला, अरे सगळं तर काय भरल्या घरामध्ये का रडा लागलीस बाई तू? म्हणजे सगळं सुखा समाधानाचं तू तिथे का रडते? म्हणजे रडण्याचा समय आहे, हसण्याचा समय आहे, शोक करण्याचा समय आणि वेगवेगळ्या प्रकारचे समय तिथे आहे. जन्माचा समय असेल, मरणाचा समय असेल, परमेश्वराने प्रत्येक गोष्टीसाठी समय निवडून ठेवलेला आहे. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं यशया 55 8 आणि 9 मध्ये, त्याचा अर्थ असा आहे की माझ्या आयडियाज मी देवाच्या आयडिया बरोबर जोडणं हे पॉसिबल नाही. माझे मार्ग असतील, माझ्या कल्पना असतील, माझे विचार असतील, यांच्यामध्ये आणि देवाने आखलेल्या माझ्यासाठी असलेल्या योजनामध्ये तफावत आहे. आणि तफावत एवढी आहे की वचनामध्ये म्हटलंय आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे. आता हे आकाश आणि पृथ्वीचं अंतर जर तुम्ही मोजायला गेला तर मला नाही वाटत की कोणाला ते शक्य आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्यासाठी आपण योजना आखतो, परंतु देवाने ज्या योजना आखलेल्या आहेत तर त्या खास अशा आहेत. आणि आज पवित्र शास्त्रातील 3 लोकांच्या जीवनामधून हा संदेश मी तुमच्यासाठी स्पष्ट करू इच्छितो की देवाचा प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट उद्देश आहे आणि कॉमन अँड स्पेशल. म्हणजे तुमच्यासाठी सार्वजनिक उद्देश तर आहेच आहे, तुमचं तारण व्हावं, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, तुम्ही स्वर्गामध्ये जावं, परंतु या पृथ्वी तलावरती असताना स्पेशल असा पर्पज आहे. आणि असं मी म्हणेल, गॉड हॅड अ स्पेशल पर्पज फॉर जोब्स लाईफ. जोब म्हणजे कोण? योबाच्या जीवनासाठी परमेश्वराचा एक विशिष्ट उद्देश होता, जो त्या दुसरा कोणासाठीच नव्हता, फक्त योबासाठी होता. आणि म्हणून आपण जो शास्त्र भाग असला, मला वाटतं त्यामध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. ओके, कोणीतरी वाचू शकता का? याकोबाचं पत्र 5 अध्याय वचन 11 इथे लिहिलं, मी वाचतो. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे
आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता. काय म्हटलं इथे? त्याच्याविषयी प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. प्रेज द लॉर्ड. योब नावाचा एक व्यक्ती होता आणि बायबल इतकं स्पष्टपणे इथं सांगतं की त्या योबाच्या जीवनासाठी परमेश्वराचा हेतू होता. काय हेतू होता? परमेश्वराचा योबाच्या जीवनासाठी काय हेतू होता? जर आपण परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये जो हेतू ठेवला होता त्याकडे जर आपण बारकाईने पाहिलं, योबाचं जीवन जर आपण बारकाईने अभ्यासलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की त्याची संपत्ती गेली, ओके, त्याचं कुटुंब गेलं, त्याचं आरोग्य गेलं आणि हे सगळं त्या ठिकाणी गेलेलं आहे. मग तुम्ही विचाराल की अरे एखादी गोष्ट येणं हा उद्देश असायला पाहिजे, एखादी गोष्ट येणं हा आशीर्वाद असायला पाहिजे. जर गोष्टी जात आहे तर त्याच्यामध्ये देवाचा हेतू कसा? माझं आरोग्य मी गमावलेलं, काय देवाचा हेतू आहे? माझं कुटुंब मी गमावलं, काय हेतू आहे? माझी संपत्ती मी गमावली, काय हेतू आहे? पण लक्षात घ्या, परमेश्वराचा योबासाठी खास असा उद्देश होता आणि त्या फेज मधून किंवा त्या परिस्थितीमधून त्याला जावं लागलं. याचा अर्थ असा नाही की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती समस्या आहे. आलं का लक्षात? योग हा एकच होऊन गेला, म्हणजे दुसरा योग व्हायलाच पाहिजे असं काही आहे का? आहे का? नाही. बऱ्याच वेळेला लोक ज्यावेळेस मंडळीत येतात ते घाबरतात मंडळीत सामील व्हायला, प्रार्थना करायला. का घाबरतात माहिती का? त्यांना असं वाटतं नाही आता मी प्रार्थना करायला लागलो, प्रभू वचन घ्यायला लागलो, सगळे पवित्र शास्त्राचे पुस्तकं वाचायला लागलो, गाणी म्हणायला लागलो, संकट येतील, देव परीक्षा पाहतो. हा काही गैरसमज आहे. देव परीक्षा पाहतो. लोक काय म्हणतात, नाही बाबा देवाकडे जास्त जवळ जायला नको, जास्त पवित्रता राखायला नको, जास्त देवाच्या लोकांच्या जास्त क्लोज जर जायला गेलो तर आमच्या जीवनात परीक्षा येतील. नाही तसं करायला नको. परंतु योबासाठी असलेला उद्देश हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असेल असं नाही. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजत आहे सगळ्यांना? म्हणजे तुमच्यासाठी असलेला उद्देश हा वेगळा असू शकतो. घाबरून जाऊ नका. बऱ्याच वेळेला आपण घाबरून जातो आणि आपल्याला वाटतं अरे हे काय चाललंय, म्हणजे योबा सारखं जर मला जावं लागलं परिस्थितीमधून तुम्हाला देवच नको. कारण की बायबल सांगतं की तो सात्विक होता, परमेश्वराचं भय बाळगणार होता. मग देवाने काय केलं? त्याची परीक्षा पाहिली. सैतानाला खरं तर परीक्षा पाहायची होती. सैतानाला दाखवून द्यायचं होतं की योब परमेश्वराचं भय फुकट बाळगतो का? परमेश्वराने त्याला ब्लेसिंग दिलंय आणि म्हणून तो परमेश्वराचं भय बाळगतो. पण परमेश्वराला पण दाखवून द्यायचं होतं की योब फक्त आशीर्वादापुरताच नाहीये, तो खरोखर मनापासून माझ्यावरती भाव ठेवतो. आणि म्हणून त्याच्यासाठी हा उद्देश होता की येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योब हा एक रोल मॉडेल झालेला आहे. नवीन करामध्ये त्याचं नाव आहे आणि म्हटलंय त्याच्या धीराविषयी तुम्ही ऐकलंय. परमेश्वराचा योबासाठी एक विशिष्ट उद्देश होता आणि तुम्हाला माहितीये का, तो विशिष्ट उद्देश पूर्ण होईपर्यंत त्याने धीर धरला. योब 7 आणि 3. काय लिहिलं तिथं? त्याप्रमाणे तिथे म्हटलं निराशेत महिन्यांचे महिने. किती त्रासामधून गेलो? किती महिने? म्हणजे 10 महिने, 12 महिने, 15 महिने माहित नाहीये. पण योब तिथे सांगतो की मला महिन्यांचे महिने त्रासामधून जावं लागलं. समजत आहे का? घाबरला तुम्ही आता? आम्हाला पण त्रासातून जावं लागेल. हे योबासाठी स्पेशल हे उद्देश होता. परमेश्वराने योबाला निवडलं. जसं की फळ विक्रेता एकच सफरचंद निवडतो, त्याला कापून प्रत्येक गिरायकाला त्याच्यातच एक एक फोड देतो. तो सगळे सफरचंद कापत बसत नाही. कापत बसला तर काय होणार आहे? त्याचं नुकसान होणार आहे. पण देव प्रत्येकाला योब करत नाहीये. देव तुम्हाला योब करणार नाहीये. तुमची संपत्ती जाणार नाहीये किंवा तुमचं आरोग्य जाणार नाही, तुमचं कुटुंब जाणार नाही. लक्षात घ्या, हा उद्देश या जगामध्ये फक्त योबासाठी होता. का? कारण की परमेश्वराचा योबावरती एवढा विश्वास होता की या परीक्षेसाठी जर योग्य कोणता कॅन्डिडेट असेल, जर स्टुडंट असेल तर तो माझा प्रिय योब आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा परमेश्वराचा त्याच्यासाठी उद्देश होता. आता अब्राहमाबद्दल परमेश्वराचा एक स्पेशल पर्पज, गॉड हॅड अ स्पेशल पर्पज फॉर अब्राहम. आणि अब्राहमाचं मी तुम्हाला आता सांगितलं की त्याचं वय 75 वर्ष होतं आणि त्यावेळेला परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं, मी तुला बाळ देईल. पण तुम्ही लक्षात घ्या, परमेश्वराने ठरवलेला एक समय होता, परमेश्वराचा एक ठरवलेला उद्देश होता आणि तो उद्देश लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून त्याची जी बायको आहे तर ती पिक्चर मध्ये आलेली आहे बघा, ती हायलाइट होते. ऍक्च्युली अब्राहमाकडे परमेश्वराचं सगळं लक्ष केंद्रित होतं. परमेश्वराने अब्राहमाला स्पष्टपणे सांगितलं होतं माझ्याकडे तुझ्यासाठी हा उद्देश आहे. पण ही जी बायको त्याची सारा आहे तर ती म्हणते की नाहीये, मला लवकर तो उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हावा. देवाने जे अभिवचन दिलं ते देवाच्या वेळेत नाही, माझ्या वेळेत पूर्ण व्हावा. आय हॅव एन आयडिया. माझ्याकडे आयडिया आहे. ते म्हणतात ना, वाटाणा आयडिया सरची. मग ते म्हटले असं वाटाणा आयडिया धनीची. धनी म्हटलं असं त्याला, धनी माझ्याकडे एक सुंदर आयडिया आहे. मग तो विचारला असेल की काय आयडिया आहे? आणि मग त्या आयडिया मध्ये एका बाईला आणलं आणि तिची बाई आहे तर त्यांची नोकराणी होती, तिला पिक्चर मध्ये आणलं, हगारेला, आणि तिच्यापासून त्याला इश्माईल झालेला आहे. हे सगळं परमेश्वराने जे प्लॅनिंग केलं होतं तर त्या प्लॅनिंगच्या अगोदर घडलेलं आहे. मला तुम्हाला इथं सांगायचं आहे, देवाने ठरवलेल्या वेळेआधी आशीर्वाद मिळवण्याचा तिघांचा प्रयत्न अपयशी ठरलेला. क्लिअर झालं का? किती जण कामाला लागले? 3 जण कामाला लागले. देवाने म्हटलं होतं अरे बाळा मी तुला ब्लेसिंग देणार आहे. आणि देवाचं टायमिंग किती होतं? 25 वर्षानंतर. देवाचं टायमिंग काय होतं?
ज्यावेळेस देवाने त्याला सांगितलं त्यावेळेस तो 75 वर्षाचा होता. आणि मग देवाच्या टायमिंग मध्ये देवाने त्याचं टायमिंग दाखवलं नाही, घड्याळ दाखवलं नाही, कॅलेंडर दाखवलं नाही, पण देवाच्या मनामध्ये अब्राहमाला 25 वर्षानंतर बाळ देण्याचं प्लॅनिंग होतं. पण यामध्ये समजलं नाहीये. बघा लक्षात घ्या, तुम्हाला आणि मला देखील कधी कधी समजत नाही, देवाचं टायमिंग समजत नाही, देवाचं कॅलेंडर समजत नाही. आणि मग देवाने जे आपल्यासाठी ऑलरेडी त्या तारखेला ते बेसिंग ठेवलेलं ना, ते आपण अगोदर जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे अब्राहम असेल, सारा असेल, हगार असेल, या तिघांनी प्रयत्न केले. तिघांना यश आलं का? एकाला पण यश आलं नाही. ते इसाकाला जन्म देऊ शकले नाहीये. परमेश्वराचा उद्देश होता की 25 वर्षानंतर इसाकाचा जन्म व्हावा. 25 वर्षाच्या अगोदर इसाकाचा जन्म झाला नाही, इश्माईलचा जन्म झाला. जर तुम्ही इसाहाकाला म्हणजे आशीर्वादाला जर जन्म देऊ इच्छित असाल देवाच्या वेळी आधी, तर इसाहाक जन्माला येणार नाहीये. जन्माला येणारा इश्माईल तो त्रासदायक असणार आहे. देवाच्या वेळी अगोदर जे मी आशीर्वाद ओरबडून घेण्याचा मी प्रयत्न करताय त्याची वाट पाहत नाही ना, माझ्या वाट्याला आशीर्वाद येणार नाही. आणि नंतर मग आपण पाहतो इसाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता. आणि मला सांगायचंय, देवाची वाट पाहणारा कधीच निराश होत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाची वाट पाहणारा व्यक्ती हा कधीच निराश होत नाहीये. अब्राहम आणि सारा ते वाट पाहिले, नंतर ते विश्वासात वाढत गेले, त्यांच्या विश्वासाचं कौतुक करण्यात आलं, पण शेवटी परमेश्वराने त्यांना निराश केलं नाहीये. देव तुम्हाला आणि मला कधीच निराश करत नाही. शेजाऱ्याला सांगा, देव तुम्हाला निराश करणार नाही. देव तुम्हाला निराश करणार नाही. मला वाटतं तुम्ही निराश झाला. मोठ्याने सांगा, देव तुम्हाला निराश करणार नाही, कधीच नाही. त्याने केलं का हो? अब्राहमाला सारेला निराश नाही केलं. देव त्याच्या टायमिंगला 25 वर्षानंतर हे बाळ मी देणार. 25 वर्षानंतर बरोबर त्यांच्या घरामध्ये इसाक जन्माला आला. आणि तुम्हाला माहिती का, इसाहाक या नावाचा अर्थ आहे हास्य. काय अर्थ आहे? हास्य. कारण की ज्यावेळेस परमेश्वराने या दोघा नवरा बायकोंना सांगितलं मी तुला बाळ देणार आहे, परमेश्वर ज्यावेळेस म्हणाला अब्राहम मी तुला बाळ देणार आहे, सारे तुला बाळ मिळणार आहे, ते दोघं पण हसले. परमेश्वर अरे हसा लागलाय तुम्ही माझ्यावरती, बाळाचं नावाचं हास्य ठेवा. काय झालं? परमेश्वर काय म्हणाला, हसतात तुम्ही, मी सांगितलं तुम्हाला माझ्या कॅलेंडरनुसार माझ्या तारखेनुसार तुम्हाला बाळ देणार आहे आणि तुम्ही हसताय. मग परमेश्वर म्हणाला की त्या बाळाचं नाव हास्य ठेवा. आणि इसाहाक याचा अर्थ आहे हास्य. कधी कधी आपण हसतो, देव कसं करणार आहे? नाही, हसण्याची गरज नाही. देवाला अशक्य असं काहीच नाहीये. वेट फॉर हिज टायमिंग, त्याच्या वेळेसाठी वाट पाहिलं पाहिजे. आणि सुरुवातीला हे अवघड होतं. बघा अब्राहमासाठी अवघड होतं, ते अविश्वासामुळे तो डळमळा नाहीये. आणि नंतर विश्वासाने तो सबळ झालेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो बायबल अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हणते. आणि आणखी एका वचनामध्ये रोम 4:20-21 मध्ये म्हटलंय, नंतर त्याला पक्की खात्री झाली की परमेश्वर त्याच्या वेळेनुसार मला बाळ देणार. त्याने स्वतःहून धडपड केली, पण शेवटी त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं अरे नाही, मला वाट पाहिली पाहिजे, वाट पाहिली. आणि त्यावेळेस त्याचा विश्वास वाढला होता. आणि इब्री 6:13-15 मध्ये म्हटलेलं आहे, धीर धरला म्हणून. इथे काय म्हटलंय, त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काय केला त्याने? धीर धरला. पण वेळ निघून गेल्यानंतर, चुका केल्यानंतर तो धीर धरायला शिकलाय. आणि पुढचं एक उदाहरण, तिसरं आणि शेवटचं उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय की देवाचा एक खास उद्देश असलेला व्यक्ती होता योसेफ. गॉड हॅड अ स्पेशल पर्पज फॉर जोसेफ. योसेफ नावाचा व्यक्ती बायबलमध्ये आहे आणि त्याच्या जीवनासाठी खास उद्देश होता. आणि खास उद्देश हा होता, परमेश्वराने त्याला लहानपणीच तरुणपणी 17 वर्षाचा असताना स्वप्न दाखवलं. आणि त्या स्वप्नामध्ये सांगितलं की योसेफा, फक्त तुझ्यासाठी स्पेशल पर्पज आहे, उद्देश आहे की एक दिवस तू अधिपती होशील. आणि स्वप्नामध्ये त्याने दाखवलं, 2 स्वप्न परमेश्वराने त्याला दाखवलं आणि सांगितलं अधिपती हो. पण हे कधी? देवाचा उद्देश हा कधी होता? मला देवाचं टायमिंग आणि देवाचं कॅलेंडर. परत म्हणा, देवाचं टायमिंग आणि देवाचं कॅलेंडर. देवाचं टायमिंग आणि देवाचं कॅलेंडर योसेफासाठी वेगळं होतं. आणि मग हे त्याच्याही लक्षात आलं नाहीये. आणि नंतर आपण पाहतो की देवाने सांगितलं की तो एक मोठा अधिपती होईल, पण हा जो अधिपती त्याला खड्ड्यात टाकण्यात आलं, त्याच्या भावाने त्याला विकलेला आहे. नंतर तो गुलाम म्हणून काम करू लागला. त्याच्यावरती व्यभिचाराचे आरोप देखील झालेले आहेत. त्याला जेलमध्ये जावं लागलं. देवाचा उद्देश आहे तू अधिपती होशील, पण काय चाललंय? खड्ड्यामध्ये पाडलं जाते, त्याला टाकलं जात आहे, भाऊ त्याची विकत आहे, गुलाम म्हणून तो काम करत आहे, त्याच्यावरती व्यभिचाराचे आरोप लावले जात आहे, शेवटी त्याला जेलमध्ये टाकलं जात आहे. देवाचा उद्देश अजून पूर्ण व्हायचा राहिला होता. आणि तुम्हाला माहिती का, जेलमध्ये असताना, हा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा, जेलमध्ये असताना 2 आणखी लोक तिथं होते. आणि त्या दोघांच्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला. खास करून एक व्यक्ती जो राजाचा किंवा फारोचा पॅलेदार होता, त्याच्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला योसेफाने. आणि तो स्वप्नाचा अर्थ खराखुरा ठरला. पण त्या स्वप्नाचा अर्थ सांगत असताना, सांगितल्यानंतर योसेफाने त्या पॅलेदाराला सांगितलं, माझा काही दोष नसताना मी तर जेलमध्ये, तुझी सुटका झाल्याच्या नंतर, तू फारोला भेटल्यानंतर माझ्याबद्दल तू बोल. बघा काय सांगत आहे तिथं, माझ्याबद्दल बोल, म्हणजे मी जेलमधून बाहेर येईल. योसेफाच्या डोक्यात काय होतं? मी जेलमधून बाहेर यावं. बरोबर की नाही? तुम्हाला आणि मला समस्येच्या जेलमध्ये राहायला आवडेल का? नाही. तुम्हाला आणि मला आजारामध्ये राहायला आवडेल का? नाही. तर आपल्या प्रत्येकाला समस्येमधून, आजारामधून बाहेर यायला आवडेल. योसेफाला देखील वाटलं की मला बाहेर येण्यासाठी मी या माणसाचा वापर करेल, मी याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितलं, याचं स्वप्न खरं ठरलं ना, हा माझ्यासाठी शिफारस करेल
आणि त्या फारोला सांगेल आमच्या तिथे जेलमध्ये एक चांगला माणूस आहे ज्याचं नाव योसेफ आहे, काहीतरी करा, त्या योसेफाला बाहेर काढा. परमेश्वराचा उद्देश अजून पूर्ण व्हायचा राहिला. योसेफासाठी परमेश्वराचा एक विशिष्ट उद्देश होता, पण तो उद्देश पूर्ण होण्याच्या अगोदरच योसेफ त्याच्यामधून बाहेर येऊन अधिपती होण्याचे काय स्वप्न पाहत आहे की काय. पण एक दिवस असा आला की त्या फारोला स्वप्न पडलंय आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोण व्यक्ती आहे याचा शोध सुरू झाला. त्यावेळेस त्या पॅलेटदाराने सांगितलं योसेफ नावाचा एक व्यक्ती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही घटना घडून 2 वर्ष झाली. किती झाली होती? म्हणजे त्या योसेफाने त्या पॅलेटदाराला जो निरोप सांगितला, जी मदतीची अपेक्षा केली ते सांगितलं, तर 2 वर्ष लुटून गेली. किती वर्ष? 2 वर्ष त्याने जेलमध्ये असावं ही परमेश्वराची त्याच्यासाठी असलेली इच्छा होती. असली कसली इच्छा माहित नाहीये, पण परमेश्वराने त्याच्यासाठी ती इच्छा ठेवली होती, कारण की त्याच्यासाठी असला विशिष्ट उद्देश होता. आणि मग नंतर शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं आणि योसेफ अधिपती झालेला आहे. आणि म्हणूनच स्तोत्रसंहिता 105 मध्ये तिथे जर तुम्ही वाचलं तर ते स्पष्टपणे म्हटलंय, त्याने देशावर दुष्काळ आणला, त्यांच्या अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला, त्याच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला, योसेफ दास म्हणून विकला गेला. योसेफ काय झाला? दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्यांच्या पायांना इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकले, त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला मारले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती का? देवाचा उद्देश आहे. योसेफासाठी देवाचा उद्देश जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काय दास म्हणून त्याने काम केलं. त्याच्या गळ्यामध्ये लोखंडी कडे अडकवले गेले, त्याच्या सांगण्याप्रमाणे, इथं छान आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले. आणि नंतर राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले, राष्ट्राच्या अधिपतीने त्याला मुक्त केले, त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. योसेफासाठी देवाचा काय होता उद्देश? सगळे म्हणा उद्देश. काय उद्देश होता? त्याने अधिपती बनावं. काय उद्देश होता? पण लगेच तो पूर्ण झाला का? नाही. योसेफ अधिपती होईपर्यंत जो काळ आहे, कालावधी आहे, त्याच्यामधून त्याला जावं लागलं आणि त्याच्यामध्ये त्याने धीर धरला. आणि बायबल सांगते की योसेफाने असेल, योबाने असेल किंवा अब्राहमाने असेल, देवाची निंदा केली नाही, देवाला नावं ठेवले नाही. जर ही 3 माणसं होते, त्यांचा विश्वास थोडाफार कमी जास्त व्हायचा, कमी जास्त व्हायचा, जसं की आपल्या हार्टबीट्स कमी जास्त होतात तसं त्यांचा विश्वास कमी जास्त व्हायचा. पण योसेफ असेल, योब असेल किंवा अब्राहम असेल, या तिघांपैकी एकानेही परमेश्वराला सोडलं नाही. का? कारण की हळूहळू का होईना त्यांच्या लक्षात आलं की परमेश्वराचा आमच्यासाठी एक उद्देश आहे, आम्हाला टिकून राहिलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे की तुम्ही जर या ठिकाणी मंडळीत येत आहात तर निश्चितच तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी देवाचा एक चांगला उद्देश आहे, पण त्यासाठी तुम्हाला मंडळीमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. जर एखादा व्यक्ती मंडळीमध्ये टिकून राहत नाही, विश्वासामध्ये टिकून राहत नाही, प्रभूमध्ये टिकून राहत नाही आणि जर फक्त अपेक्षा करत असेल देवाचा माझ्यासाठी असलेला उद्देश पूर्ण व्हावा, तर तो होणार नाही. तुम्हाला माहितीये का, हे शेवटी त्याला समजणं गरजेचं आहे. आणि समजबुद्धी एका दिवसात येत नाही, संडे स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना येत नाही, तुम्हाला त्या कालावधीमधून जावं लागतं. योसेफ त्या कालावधीमधून गेला, त्या परिस्थितीमधून गेला आणि मग शेवटी त्याला समजला, तो म्हणाला अनेकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने हे चांगल्यासाठी शोधलं. तो त्याच्या भावाशी बोलतोय आणि तो म्हणतोय की तुम्ही माझे वाईट योजले, पण देवाचा उद्देश हा चांगला होता. तुमच्या आणि माझ्यासाठी लोकांचे उद्देश वाईट असतील, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी लोकांच्या योजना त्या विद्रूप असतील, कुरूप असतील, घाणेरडे असतील, पण लक्षात घ्या परमेश्वराचे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असलेले उद्देश हे चांगले आहे. आम्ही म्हणूया का? आम्ही चांगले आहेत. लोक सहसा करून आपलं चांगलं विचार करतील अवघड आहे. ग्रामीण भागामध्ये शेजाऱ्यांचं चांगलं व्हावं अशी प्रार्थना करणारी माणसं म्हणजे हाताच्या बोटावरती मोजणारी माणसं सापडतील. त्यांचं वाटोळं कसं होईल, त्यांच्या घरामध्ये भांडणं कशी येतील, लोकांना झोप, त्यांच्या घरात भांडणाचा आवाज आला नाही, लोकांना आश्चर्य वाटते. म्हणजे कधी कधी शेजारी वाटते की शेजाऱ्यांच्या घरामधून भांडणाचा आवाज का नाही, हे आमचा परिवार एवढा सुखाचा काय. म्हणजे जगातील लोक आपलं वाईट व्हावं अशा योजना आखतात. आणि म्हणून आपण पाहतो बऱ्याचशा अंधश्रद्धा आहे, लोक जादू करणे काहीतरी करतात आणि त्यांना वाटते की जादू केली, कर्मी केली म्हणजे या परिवारामध्ये दुःख येईल आणि आम्ही सुखी होईल. पण लक्षात घ्या, तुम्ही आणि मी परमेश्वराचे निवडले लोक आहेत. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराचा एक चांगला उद्देश आहे. लोकांची आपल्यासाठी असलेली योजना वाईट असू शकते, मात्र परमेश्वर प्रत्येक वाईट योजना आपल्या चांगल्यासाठीच बनवतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 3 लोकांची मी उदाहरणं घेतले आणि आता मी त्या आणखी एका नवीन महत्वाच्या मुद्द्याकडे येत आहे. हे 3 उदाहरणं तुम्हाला माहित होते, ते नवीन नाहीच आहेत, जुनीच आहे. पण लक्षात घ्या, त्या 3 उदाहरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर या 3 उदाहरणामध्ये एक कॉमन गोष्ट मला सापडली आणि ती म्हणजेच आपण पाहतो की योबाची त्याच्या मित्राकडून सात्वन मिळवण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही. परमेश्वराचा योबासाठी खास उद्देश होता की योबाने त्या दुःखामधून जावं आणि मग मी त्याला ब्लेसिंग करेन. पण या दुःखामधून जात असताना लक्षात घ्या, योब त्या दुःखामधून जात असताना त्याचे मित्र त्याला भेटायला आलेत.
मित्र सुरुवातीला त्याचं सात्वन केलं, अरे कसं झालं, तो आजारी पडला, तुझ्या अंगावरती पोट कसं झालं, म्हणजे त्याने लोकांनी त्याचं सात्वन केलं जवळच्या मित्राने. पण जसं जसं काळ गेला तर त्यांचे मित्र सात्वनासाठी आलेत ना, तेच म्हणले तू पाप केलंयस, तू काहीतरी चुकीचा वागलायस, देव कोणाला अशी शिक्षा करेल का? तू तर देवावरती एवढा भाव ठेवतो, तू सकाळ संध्याकाळ तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करतो, अर्पण करतो, तुझ्या जीवनामध्ये संकट आलं, तुझा काहीतरी दोष असणार आहे, तू देवाला काहीतरी नावं ठेवलेलं आहे. म्हणजे जे मित्र सात्वन करण्यासाठी आलेले आहेत, लक्षात घ्या, देवाचा उद्देश पूर्ण होण्याच्या अगोदर योबाला अपेक्षा होती की माझ्या मित्राकडून माझं सात्वन व्हावं. तर मी तुम्हाला सांगतो, जर परमेश्वर तुमचं आणि माझं सात्वन करत नाही ना, जगात कोणीही तुमचं आणि माझं सात्वन करू, तुम्हाला सात्वन मिळणार नाही. समजत आहे? बऱ्याच वेळेला हेच होते. मी आता त्या महत्वाच्या मुद्द्याकडे येत आहे. बऱ्याच वेळेला देवाचे आपल्या जीवनामध्ये उद्देश पूर्ण व्हावे म्हणून आपण माणसांचा आधार घेतो. कोणाचा आधार घेतो? माणसाचा. जसा एक लंगडा माणूस काठीचा आधार घेऊन चालतो, तसं आपण माणसाचा आधार घेतो आणि आपल्याला वाटतं की या माणसाद्वारे परमेश्वर मला आशीर्वाद करेल. पण मी तुम्हाला सांगतो, जर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छित नाही तर कोणताही मनुष्य त्यासाठी माध्यम करू शकत नाही. हे सात्वन करणारे आलेले लोक, योबाला वाटलं माझे सात्वन होईल, माझ्या दुःखावरती ते कुंकर घालतील, पण यांनी काय केलं, उलट त्याच्या दुःखाला, त्याच्या वेदनेला तिखट मीठ लावलं आणि हे त्याच्यासाठी दुःखदायक झालं. आज तुम्ही आणि मी एखाद्या माणसावरती विश्वास ठेवतो का? देवापेक्षा अधिक विश्वास ठेवणं एखाद्या माणसावरती घातक आहे. एक शास्त्रभाग वाचला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला काढूया सगळेजण, सगळ्यांनी काढायचं आहे. योबाचं पुस्तक याचा 16वा अध्याय वचन 2. हिंदी आणि मराठीमध्ये पण ते सुंदर असणार आहे. कारण मित्र, सात्वन असलं सात्वन असते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, बिस्किटचा पुडा घेऊन जाताय, मग सुरुवातीला कसं झालं ब्रदर, कसं झालं सिस्टर, ठीक आहे बरं होईल काय, आणि नंतर बिस्किटचा पुडा ते खाऊ नका, काय जास्त ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये, काय नाही तुम्ही काहीतरी वाईट केलं असेल. हे देवाचा न्याय वाटतो मला ब्रदर. तुम्ही प्रार्थना करायला गेला की त्याला जज करायला गेला, तुम्ही एखाद्या पेशंटशी असं बोलताय, मला वाटतं देवाचा न्याय आला सिस्टर तुमच्यावरती, ब्रदर तुमच्यावरती देवाचा न्याय आलाय. नाही, काहीच दिवस तुम्हाला याच्यातून मुक्तता मिळणार बघा, स्वातंत्र्य मिळणार आहे. तुम्ही वरती जाणार, खाली जाणार, ज्या असं तुम्ही बोलत असाल तर कसं होणार आहे? मग त्या मित्राला कसं वाटणार आहे, माझं सात्वन करायला आला, माझ्या जखमेवरती औषध लावायला आला की मीठ लावायला आला? मग हे योबाचे जे मित्र आहेत ते त्याच्या जीवनामध्ये आलेले, ते त्याला सात्वन देत आहे आणि आपण अपेक्षा करतो, आलेत माझे मित्र, बरं झालं आले. आपण दुःखात असताना, आजारात असताना ज्यावेळेस आपले नातलं घेतात, मित्रमंडळी ते आपल्याला बरं वाटते, कोणीतरी मला बघायला आलेलं आहे. योबाला असं वाटतं फार छान झालं, माझे मित्र आले. पण मी तुम्हाला सांगतो, त्याने जी मित्राकडून अपेक्षा केली होती ती पूर्ण झाली नाही. का माहिती का? देवाचा त्याच्यासाठी असलेला उद्देश अजून पूर्णत्वात जायचा होता आणि म्हणून देव त्याच्यामधून जाऊन देत होता. म्हणजे मला सांगायचं की परमेश्वराचे उद्देश पूर्ण होईपर्यंत जर तुम्ही लोकांचा काडीसारखा आधार घेत असाल, कुबड्या म्हणून जर त्यांचा वापर करत असाल, तर मी तुम्हाला सांगतो त्या माणसांच्या कुबड्या ह्या व्यर्थ आहेत. आणि मग कधी पण लक्षात घ्या, माणसांचा वापर करू नका. परमेश्वराचे उद्देश तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी फक्त त्याच्यावरती आणि त्याच्यावरती भाव ठेवा. इथे आपण पाहतो, काही महिने गेल्याच्या नंतर त्याच्या मित्रांनी नव्हे, परमेश्वराने फक्त योबाचं सात्वन केलं. त्याच्या मित्रांनी नव्हे तर फक्त परमेश्वराने त्याला दुप्पट आशीर्वाद दिलेला आहे. आपल्याला आशीर्वाद देण्याचं काम आपले मित्र नातलं कोणीच करू शकत नाही. जगातला कोणताच व्यक्ती आपलं सात्वन आणि करू शकत नाही, आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाही, जर ते परमेश्वराच्या वेळेच्या आधी असेल तर. अब्राहम आणि सारेने देखील काय केलं? त्याने देखील देवाचं वचन पूर्ण करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. आणि मग आम्ही बायबल स्टडीमध्ये शिकलोय, अध्याय 16 आणि 17 मध्ये 13 वर्षाचं अंतर आहे. परमेश्वर 13 वर्ष त्यांच्याशी बोलला नाही. तिघांचे प्रयत्न व्यर्थ केले. परमेश्वराचा उद्देश होता, पण उद्देश पूर्ण होण्याच्या अगोदरच माणसाचा आधार घेणं योबासाठी धोकादायक ठरलं. सारा आणि अब्राहम त्याच्यासाठी धोकादायक ठरलं. आणि मग आपण पाहतो की हा जो योसेफ आहे, योसेफाला देखील त्या पॅलेसदाराकडून अपेक्षा होती की मला मदत मिळावी, पण ती मिळाली नाही. शेवटी मदत तेव्हाच आली त्या देवाला त्याला मदत करायची होती. प्रेज द लॉर्ड. मदत कोणाकडून मिळणार? देवाकडून मिळणार. कोणताच मनुष्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मदत करू शकत नाही. मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक वेळेला लोकांवरती भरोसा ठेवला. लक्षात घ्या, माझा अनुभव, मी लोकांवरती विश्वास ठेवला. मला वाटलं हा व्यक्ती माझ्या जीवनात आला ना, याच्यापासून मला काहीतरी ब्लेसिंग मिळेल किंवा हा माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल, हा व्यक्ती एक आशीर्वादाचा मार्ग ठरेल. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या लोकांवरती मी असा विश्वास ठेवला तेच विश्वासघाती निघाले. ते काय झालेले आहेत? विश्वासघाती निघाले गे. जसं की योशूने आपण पाहतो, येशूने यहुदा इस्करियोतला आपला मित्र मानला, त्याच्यावरती विश्वास ठेवला, पण शेवटी यहुदा इस्करियोतच विश्वासघात करणारा निघाला. म्हणजे माणसं कधी कधी आपल्याला फसवू शकतात, पण देव आपल्याला कधीच फसवू शकत नाही. आपला भाव हा कोणत्याही माणसावरती नसावा, तर आपला भाव हा परमेश्वरवरती असावा. आणि म्हणून आजच्या संदेशाचा समारोप करत असताना मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या प्रत्येकासाठी देवाने एक विशिष्ट उद्देश ठेवलेला आहे आणि त्या उद्देशापर्यंत जात असताना तुम्हाला आणि मला धीर धरायचा आहे. आणि त्या उद्देशाकडे जात असताना कोणत्याही माणसाचा आधार घेऊन
तो उद्देश पूर्ण करण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही. जसं की आपण पाहतो की योब आणि त्याच्या मित्राचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तोच म्हणाला, तुम्ही काय भिकार साठवण करते आहात की काय? अब्राहम आणि सारेने देखील एका व्यक्तीचा म्हणजे त्या हगारीचा हगारीची मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण ते व्यर्थ ठरलंय. योसेफ आणि त्या पॅलेटदाराची मदत घेण्याचा म्हणजे मदत घ्यायचं ठरवलं, पण पॅलेटदाराची मदत देखील व्यर्थ झालेली आहे. त्या तिघांनी माणसांचा आधार घेतला देवाचा उद्देश त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी, पण ते शक्य झालेलं नाही. आणि म्हणूनच बायबल मधलं सगळ्यात संकर वचन जर का असेल तर ते आहे स्तोत्रसंहिता 118 आणि वचन 8. हे बायबलमध्ये बायबलचे दोन भाग जर केले तर अर्धी वचन इकडं अर्धी वचन तिकडं, आणि सेंटर मधलं जर वचन काय असेल तर ते आहे स्तोत्रसंहिता 118 आणि 8. आणि तिथं म्हटलेलं आहे, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. इट इज बेटर टू ट्रस्ट इन द लॉर्ड दॅन टू पुट कॉन्फिडन्स इन मॅन. आज मी माझ्या आशीर्वादासाठी माणसाला केंद्रस्थानी ठेवत आहे की देवाला ठेवत आहे? देवाने विशिष्ट उद्देश आखलेले ते पूर्ण होण्यासाठी मला देवाला केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. पण ज्यावेळेस मी वेळेच्या आधी काहीतरी करतो तर या किड्याप्रमाणे आहे. हा जो किडा आहे त्याला सुवंट म्हणतात, आळी. आणि ही जी आळी आहे तर जशी ती मोठी होत जाते तर ती आपल्या स्वतःच्या शरीराभोवती एक कोश निर्माण करते, आणि मग काही दिवस त्या कोशामध्ये राहते. जी कॅटरपिलर आहे, आळी आहे, तर 8 ते 21 दिवस ती असते. तिचं अंड 4 ते 10 दिवस असतं. आणि मग क्रिझाली ज्याला आपण म्हणतो, हे जे कोश तुम्हाला दिसत आहे तर या कोशामध्ये ती 6 ते 12 दिवस असते, आणि नंतर 14 ते 21 दिवसानंतर याचं रूपांतर, या कॅटरपिलरचं रूपांतर, या अळीचं रूपांतर सुंदरशा अशा फुलपाखरामध्ये होते. आणि सायकल आहे बघा, बटरफ्लाय लाईफ सायकल आहे. आणि या बटरफ्लाय लाईफ सायकल मध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे टप्पे आहेत, आणि त्या टप्प्यामधून गेल्याच्या नंतरच एक सुंदर असं फुलपाखरू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बटरफ्लाय म्हणतो, ते तयार होते. पण समजा इतकं सुंदर फुलपाखरू जर मला हवं असेल, आणि जर मी म्हटलं की ठीक आहे आता त्याने अंडी दिलेली आहेत, आणि नंतर आता ते क्रिझालीमध्येच आहे म्हणजे कोशामध्ये, जर तुम्ही वेळेच्या आधी जर तो कोश कापला तर त्या कोशामधून तुम्हाला सुंदर फुलपाखरू मिळणार नाही, तर काय मिळणार आहे? किडाच मिळणार. हे असंच आहे, परमेश्वर तुम्हाला आणि मला घडवत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज. तुम्ही मंडळीत येता, देवावरती भाव ठेवतात, देवाशी जोडले गेलेला, तुमचे मित्र तुमचे नातलग जगामध्ये आनंद करतायत, जगिक आनंदामध्ये आहे, पण अशा समयी तुम्ही देवाला भेटतात. लक्षात घ्या, देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करताय, आणि ज्याचे योग्य समय येईल तर ज्यावेळेस ते आशीर्वाद तुम्हाला मिळतील तर ते आशीर्वाद इतके असतील की तुम्ही त्याची कधी कल्पना केली नसेल, आणि सगळे तुमचे नातलग मित्रमंडळी हे आशीर्वाद पाहून आश्चर्यचकित होतील. त्याचं कारण काय? परमेश्वराचा तुमच्यासाठी एक विशिष्ट उद्देश आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. धीर धरा, काही गडबड करू नका, धीर धरा. मला वाटतं एक आईने पण धीर धरला पाहिजे, आणि आई धीर धरते. प्रत्येक आईला किंवा बाबाला वाटतं माझं लेकरू मोठं व्हावं. ती जणांना वाटते की मोठं व्हावं सगळ्यासाठी. पण असं कोणी आहे का आई बाबा इथं माझं लेकरू लहान व्हावं नाही. पण जर आई बाबा म्हटले की नाही याने पटकन आजच लहान व्हावं, लहान आहे आजच मोठं व्हावं, तर तुम्ही मोठं होणार. आणि आपल्यामध्ये लहान लहान लेकर आहेत. आता ट्विंकल आहे, त्याचे मम्मी पप्पा म्हटले की बाळा तू लगेच मोठं हो. तिचा हात धरला आणि ओढा लागले, कान धरले ओढा लागले, केस धरले ओढा लागले. मोजेस हो की मोठा, नंतर त्यांनी हो की मोठा, त्याची केस धरून जर आपण ओढा लागलो, हो वा तुझी हाईट वाढू दे, हो मोठा हो आजच हो, लेकर मोठी होणार नाही. एक योग्य समय आपल्या शारीरिक वाढीसाठी आहे, तसाच परमेश्वराचा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक योग्य समय आहे. आपल्याला एकच काम करायचं, आपली एकच भूमिका आहे, टिकून राहायचं आहे. इथे वाचा तुम्ही काय लिहिलंय, धीर धरा. कधी कधी देव आपल्याला जास्त काळ थांबवतो, कारण आशीर्वाद मोठा असतो. आम्ही म्हणूया का आपण? तुम्ही कोण आहात? तुम्ही त्या तशाप्रमाणे देवाप्पा मला आशीर्वादित कर, देवाप्पा मला आशीर्वादित कर, देवाप्पा माझ्या कुटुंबाचं संरक्षण कर, आमच्या घरामध्ये कशी कोणत्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नको. काहीच दिसत नाही लागलं. संडे टू संडे प्रार्थनेला जात आहे, काहीच दिसत नाही. पण दिसत नाही याचा अर्थ देव कार्यरत नाही असं नाही. तिथे एकतर आनंद करत आहे, मोज मजा करत आहे, पण ओरिजिनल ब्लेसिंग कोणाचे वाढत आहे? कोणाचे? जो प्रार्थना करत आहे. तुम्ही देवाला जो देत असलेला समय आहे, तुम्ही देवावरती जो भाव ठेवलेला आहे, जो धीर धरलेला आहे, मी तुम्हाला सांगतो तो कधीच आणि कधीच वाया जाणार नाही. आणि धीर जीवन विणणारा एक धागा आहे. धीर कसा आहे? जीवन विणणारा धागा आहे. जसं तुम्ही त्या सुईच्या नाकामधून आपण धागा विणतो, अगदी तशाच प्रकारे तुम्हाला फार संयम बाळगावा लागतो, पण तोच धागा नंतर विणण्यासाठी वापरला. पण तिथेच जर तुम्ही कंटाळा केला, जर सुईमध्ये तुम्ही धागा विणता ते काही जातच नाही, सुईच्या नाकामध्ये जातच नाही, ते नाक असेल डोळा असेल त्याच्यामध्ये जातच नाही, आणि तिथं जर तुम्ही चिडचिड करायला लागला तर तुमचं शिवण काम हे पुढे जाणारच नाही. तुम्हाला तिथं धीर धरणं गरजेचं आहे. गोष्ट छोटी आहे, पण धीर धरल्याच्या नंतरच पुढचे ब्लेसिंग्स असतात. आणि म्हणून शेवटचं वचन आपण वाचू इथं म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्या देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आमेन. तुम्ही प्रार्थनेला वेळ देतात, देवाच्या वचनाला वेळ देतात, देवावरती भाव ठेवलेला आहे, जगिक गोष्टीचा तुम्ही त्याग केलेला आहे, केवळ आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुम्ही वाढत आहात, आणि तुम्हाला दिसत काहीच दिसत नाही. माझे मित्र तर त्यांचं एक बंगला झाला, दुसरा बंगला झाला, एक गाडी आली, दुसरी गाडी आली, माझं कुठं काय आहे? माझं काही दिसत नाही. डोंट वरी,
वर्क इज अंडर प्रोग्रेस. वर्क आहे अंडर प्रोग्रेस आहे, काम हे चालू आहे. तिथं मोठ्या बिल्डिंगचं काम समजा चालू आहे, तर तुम्हाला माहिती आहे की काय करतात तिथं, त्या जिथं काम चालू आहे त्याच्या भोवती एक पत्र्याचं कंपाऊंड घालतात. एवढे मोठे उंच पत्रे असतात की नाही. आणि मग तुम्ही म्हणता अरे ते काय चाललं आज काहीच दिसत नाही, दिसतंय. आणि मग काही दिवसानंतर, महिन्यानंतर, वर्षानंतर ते पत्र सगळे काढले जातात. अरे बापरे, एवढी सुंदर इमारत, पण ती तुम्हाला दिसत नाही. तसंच आहे परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये चाललंय. आणि म्हणून मला शेवटी सांगायचं आहे, सर्वोत्तम गोष्टी ह्या देवाच्या वेळेतच येतात. आम्ही म्हणूया का आपण आमेन. आणि ते 3 उदाहरणं, परमेश्वराने 25 वर्षांतर अब्राहम व सारायना बाळ दिले, परमेश्वराने योसेफाला 13 वर्षांतर अधिपती बनवले, योबाला कित्येक महिन्याच्या संकटानंतर सात्वन व दुप्पट आशीर्वाद मिळालेले आहे. म्हणून आज आपण शिकूया, सर्वोत्तम गोष्टी जर मला देवाकडून पाहिजे असेल तर मला धीर धरला पाहिजे आणि देवाच्या समयाची वाट पाहिली पाहिजे. किती जण तयार आहेत? येस, आपण सगळेजण तयार आहोत. होय प्रभू, आम्हाला धीर दे, आम्हाला तुझ्याकडून सर्वोत्तम अशा गोष्टी हव्या. चला आपण उठून उभे राहूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया.